नमस्कार गाईज, परत एकदा तुमचं स्वागत करतो सफर विथ आकाशच्या चॅनलवरती. आज आपण चाललो आहोत लालबाग परळमध्ये, जसं आपण ह्या अगोदर गेलो होतो. आणि आता मुंबईतलं पहिलं आगमन तर झालं आहे आणि आता होणार आहे परत सेकंड, जे असणार आहे खूप मोठं आणि खूप मोठ्या मोठ्या गणपतीचे आगमन आहे. तर तिकडे गेल्यानंतर कळेलच. आज भरपूर सारे बाप्पाचे आगमनं आहेत आज आणि उद्या. तर मुंबईतलं हे सेकंड असं आगमन आहे 2026मधलं, जे तुम्हाला मी दाखवायला चाललो आहे लालबाग परळमध्ये. आता तर बघूया तिकडे गेलं की काय मजा असणार आहे किंवा काय. आणि पावसाने तर मजबूत अशी तर प्रेझेंटी लावलेलीच आहे. आणि आज आपण काय गाडीवरनं जात नाही होत, कारण आपल्याबरोबरच माणूस आहे, तर त्याला घेऊन सुद्धा जायचं आहे. आणि मग तिकडनं निघाल्याच्या नंतर आता बघूया किती वेळ लागतो. जास्त इकडनं आपण निघूया, तर चला. तर इकडनं तर निघालो आहे आणि आज मुंबईमधलं मोठ्यातली मोठी आगमनं होणार आहे. तर आता इकडनं जाऊया आपण आधी पहिलं बाहेर आणि त्याच्यानंतर बघूया किती वेळ लागतो. आणि दुसरं थिंकिंग आमच्या इकडे म्हणजे रामनगरचा मोरया या बाप्पाचं उद्या पाठपूजन आणि भूमिपूजन सुद्धा आहे. तर आता इकडनं आणि उद्याची मजा घेऊन उद्याचं सुद्धा तुम्हाला ब्लॉग दाखवतो. तर आता इकडनं निघालो आणि आज आपण जाणार आहोत ट्रेनने. तर गाडी आल्याच्यानंतर फर्स्ट टाईम ट्रेनने चाललं आहे. तर आता इकडनं बघूया किती वेळ लागतोय, काय वगैरे तिकीट वगैरे काढण्यामध्ये वेळ जाईल थोडा. तर आता इकडनं गेल्याच्यानंतर थोडंसं कळेल आणि तिकडनं मग जाऊन आपण आपल्या पर्सनला घेऊन पुढे जाणार आहोत. आणि आता बघूयात ते तिकडनं निघाले की नाही. आणि आता बघायला लागेल किती वेळ लागतोय काय वगैरे. कारण आज मुंबईमधले सेकंड आणि भव्य दिवशी आगमन आहे. तर बघूया किती वेळ लागते काय वगैरे. आणि आज खूप सारी मजा येणार आहे आणि गर्दीचा अल्लोळ. आणि जसं आपण बोलतो की बाप्पाचं वर्षाने आगमन होणार आहे म्हटल्यावरती खूप सारी गर्दी असणारच आहे. आता तर बघूया किती वेळ लागतो काय. तर चला पहिले जाऊया स्वामींच्या मठात आणि तिकडे दर्शन घेऊन मग पुढे जाऊया. चला. तर आता आपण निघाले स्वामींच्या मठानं. स्वामींचं दर्शन घेऊन मस्तपैकी सकाळी सकाळी एकदम फ्रेश झालं आहे स्वामीचं दर्शन घेऊन. त्याच्यानंतर आता इकडनं जाऊया, बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. आणि त्याच्यानंतर आता जायचं इकडनं पुढे किती वेळ लागणार आहे मला पण नाही माहिती. आणि आम्हाला जवळजवळ जाईपर्यंतच 10 साडे 10 होतील. त्याच्यानंतर 11 वाजताचा आगमनाचा वेळ दिला आहे. तर बघूया किती वेळ लागतोय चला. तर आता आपण आलो आहे, आता पोचू रेल्वे स्टेशनला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वंदे मातरम. आणि आता इकडे निघालो तर आहे आणि आता बघूया किती वेळ लागतो काय वगैरे. आणि कशी ट्रेन भेटणार आहे काय वगैरे. फास्ट ट्रेन पकडून जावं लागणार आहे कारण ऑलरेडी लेट झालं आहे. तर इकडनं निघूया आणि त्याच्यानंतर बघूया किती वेळ लागतो आपल्याला. तर चला. तर आता इकडनं उतरून तर आपण बघूया किती वेळ लागतं आहे. इकडनं अंधेरीला उतरायचं, जोगेश्वरीवरनं चढलो. त्याच्यानंतर अंधेरीला उतरून फास्ट ट्रेन पकडायचं. फास्ट ट्रेनवरनं इकडनं डायरेक्ट दादरवरनं मग ठाण्याला जायचं. मग तिथून बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. आणि इकडनं उतरायच्यानंतर बघूया किती वेळ लागतोय फास्ट ट्रेन यायला. तर चला जाऊया. तर आता इकडनं दादरला पोहोचू. दादरवरनं पोहोचल्याच्यानंतर आपल्याला ते ठाण्याला गेल्याच्यानंतर मग सांगेन तुम्हाला पुढे जाऊन कसं जायचं आहे काय वगैरे. तर इकडनं बघा किती वेळ लागतो. माझा आवाज येत नसला ट्रेनमध्ये. तर इकडनं उतरल्यावर बोलूया आपण. तर आता बघूया जाऊया इकडनं तर किती वेळ लागतो बघूया चला. आता आफ्टर लॉंग टाईम नंतर म्हणजे खूप वेळानंतर असं ट्रेनने ट्रॅव्हल करतं गणपती आगमनासाठी किंवा भरपूर टायमिंग नंतर वर्षानंतरच बोला. आता बघूया इकडनं जाऊया किती वेळ लागतं काय वगैरे. फास्ट ट्रेन वगैरे कुठली लागले तर चला. तर थोडंसं असं झालं की शिवरीला मी घेतलं तिकडनं ठाण्यावरनं आणि आता इकडनं आलो आहे. आणि त्याच्यानंतर आता गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला काही भेटलं नाही. तर आम्ही थोडंसं 2 स्टेशन पुढे आलो. तर आता आपल्याला रिटर्न जायचं परत मागे परेलला उतरायला. तर आता इकडनं ट्रेन पकडूया ना. आता आपली ट्रेन आली बघा. तर फायनली आपण आता लालबागमध्ये तर आलो आहे. मी ट्रेनने आलो त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. आणि आता इकडनं आलो आहे. आता इकडनं पुढे गेल्यावरती बघूया. आज भरपूर सारे आगमन तर आहेत आणि त्याच्यानंतर आता इकडे गेल्याच्यानंतर आपल्याला समजेल किती वेळ लागणार आहे काय वगैरे. सगळ्या आगमनाचा मी तुम्हाला जेवढे बाप्पा होतील तेवढे दाखवायचं तर पूर्ण प्रयत्न करेन. आता इकडनं जाऊया पहिला. पावसाने तर फुल काळो करून ठेवलेलंच आहे.
तर आता तर मी फायनली पोहोचलो लालबागमध्ये. थोडंसं चुकामुक झाली त्याच्यामुळे काय मागे पुढे झाला आणि ठीक आहे आता आलो, पण अजूनपर्यंत एवढी काही गर्दी भेटलेली नाही आहे. कारण आज भरपूर सारे आगमन आहे त्याच्यामध्ये. तरी बघूया आता पुढे जाऊन किती गर्दी भेटते किंवा काय आहे ते त्याच्यानंतर आता कळेलच आपल्याला पुढे गेल्याच्या नंतर. आता इकडे आलो आहे तर इकडनं गेल्याच्या नंतर सरळ आपण गणसंकुलच्या इकडे पोचू. गणसंकुलच्या इकडे पोचल्याच्या नंतर बघायला भेटेल किती मूर्त्या आगमनाच्या आहेत किंवा काय आहे, गर्दी किती आहे किंवा काय असेल ते सगळं बघायला भेटेल. तर आता इकडनं जाऊया आणि बघूया. चला तर आता इकडे पोहोचलो तर आहे ना, आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. आता मला पण काय माहिती नाही कारण गर्दी तर झाली. आय थिंक सो कदाचित कुठली तरी मूर्ती बाहेर येते आणि आता इकडनं गेल्याच्या नंतर कळेलच कुठली मूर्ती असेल काय असेल वगैरे. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. इकडनं जाऊया पहिला, त्यानंतर बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. तर चला अजून तरी वेळ आहे खूप, अजून दुकानं तर ओपन झाली नाही. पण तुम्हाला जर गणपतीसाठी जर डेकोरेशन वगैरे किंवा त्याच्या मागे जे पडदे लावले जातात, डिझाईन पडदे असतील किंवा काही असेल तर तुम्ही पूर्ण मार्केट बघू शकता माझ्या मागे सुद्धा. आणि इकडनं मी तुम्हाला एक दाखवतो, इकडनं तुम्हाला हवे असलेले पडदे असतील किंवा मग डिझाईन वगैरे सगळ्या प्रकारचे अवेलेबल. इव्हन तुम्हाला कुर्तेज डिझाईन पॅटर्नमध्ये जे कुर्ते प्लेन कुर्ते असतील किंवा काही असेल तर भारी असे एकदम डिझाईन पॅटर्न किंवा काही असेल ते सगळ्या गोष्टी भेटून जातील. भारीतले डिझाईन वगैरे. आता आमच्याकडे थोडा टाईम नाही म्हणून आम्ही थोडंसं मार्केट फिरायचा विचार केला. तर आता इकडनं चाललो आहे. मार्केट तर थोडंसं फिरून झालं आहे. तर आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. तर त्याच्यानंतर कळेलच आपल्याला आता किती वेळ लागेल आणि किती वेळापर्यंत होईल. आता आगमनाचा टायमिंग 11चा तर वगैरे दिला होता. तर आता बघू किती वेळ लागतोय काय वगैरे. चला तर हे तरी आपल्या गणेश गल्ली बाप्पाचं डेकोरेशन ते बऱ्यापैकी भरपूर जोमात आणि जास्त फास्ट असं बोलता येईल असं चाललंय. माझा वगैरे करून आता आम्ही आज दाखवायचा प्रयत्न करतो. तर इकडे वाचलेली की बाप्पाची गणेश गल्ली सजते. तर आता हळूहळू गर्दी तर वाढत चालली, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतो एकदा. कारण ॲक्च्युली 11चा टायमिंग दिला होता आणि आता वाजल्यात 11:15 झालेत. तर आता किती वेळ लागणार आहे काय होणार आहे मला सुद्धा काही माहिती नाही आहे. पण मी एकदा तुम्हाला दाखवतो. गर्दी एवढी वाढत चालली आहे आणि त्याच्यानंतर आता बाप्पाचं आगमन होईल. आता पहिली कुठली मूर्ती बाहेर पडते हे सुद्धा मी सांगू शकत नाही, कारण गणसंकुलला सुद्धा गर्दी आहे आणि ह्या साईडला सुद्धा गर्दी आहे. तर आता इकडनं कुठली मूर्ती बाहेर पडणार आहे हे पण मला माहिती नाही. तर मी तुम्हाला एकदा दाखवतो गर्दी किती आहे काय वगैरे. आता तर फुल गर्दी भरत चालली आहे कारण थोड्या वेळाने बाप्पाचं आगमन होईलच. बाहेर मूर्ती बाहेर येईल वर्कशॉपमधनं. त्याच्यानंतर कळेल आपल्याला की किती वेळ लागणार आहे काय वगैरे आणि मूर्ती कुठली बाहेर पडते हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि एकदा काय गर्दी झाली तर आम्हाला सुद्धा मूर्तीचं जसे मला शॉट घ्यायचे तसे घ्यायला भेटतील नाही भेटतील हे पण सांगू शकत नाही. त्याच्यानंतर आता बघू किती वेळ लागतं आहे काय वगैरे. तर चला तर आता पहिलीच मूर्ती बाहेर पडते. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कारण गर्दी दाखवतो एकदा. कारण गर्दी एवढी जाम झाली ना की आता मला इकडे आतमध्ये जायला भेटेल नाही भेटेल मला सांगता येत नाही. पण एकदा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कारण गर्दी खूप झाली आणि आय थिंक तो पहिली मूर्ती बाहेर आली आहे. ट्रेन तर पहिलीच मूर्ती आली आहे. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एकदा.
आता मी तुम्हाला दाखवली ती मरोळचा विघ्नावरचा होता जो जोगेश्वरीच्या पुढे चाललाय, म्हणजे इकडनं ती जाईल मूर्ती. आणि ही पहिलीच मूर्ती तुम्हाला मी दाखवली जी मरोळचा विघ्नार्थाची होती. आणि आता परत जाऊया आपण दुसऱ्या परत एक बाप्पा बाहेर निघणार. तर आता बघूया किती वेळ लागतं काय वगैरे. तर आता इकडनं गेल्याच्यानंतर काही आपल्याला दुसरी मूर्ती कुठली आहे तर चला. तर आता मी तुम्हाला दाखवली त्याची पहिलीच मूर्ती होती आणि पहिलीच आपल्याला बाप्पाची मूर्ती जी भेटली ती मरोळचा विघ्नर्थाची होती. आणि आता इकडे जाऊया पुढे मूर्ती बघायला. आणखीन एक मूर्ती निघणार आहे. आता तो किती वेळ लागेल काय लागेल मला माहिती नाही आहे. तर आता इकडे गेल्यावरती बघूया गणसंकुलमधून कुठली मूर्ती निघते आणि किती वेळ लागणार आहे. चला. तर आता ही सेकंड मूर्ती आहे मी तुम्हाला दाखवतो. आता बाहेर येते गणसंकुलच्या बाहेरच आहे आणि गणसंकुलच्या बाहेरची तुम्हाला मी गर्दी दाखवतो. आणि त्याच्यानंतर आता मूर्ती बाहेर येते. आता बघूया किती वेळ लागतो. मूर्ती तर आली आपण ती अजून बाहेर नाही आली आहे. तर बघूया किती वेळ लागतो. इथं गर्दी दाखवतो तुम्हाला. तर आता ही दाखवलेली दुसरी मूर्ती होती आणि आता आपण परत एकदा मूर्ती बघणार आहोत. परत एक आगमन आहे त्याच्यानंतर आता बघूया कुठली मूर्ती आणखी चालली आहे. आता ही मूर्ती सुद्धा चालली आहे दिसत असेलच तुम्हाला इकडनं. आता ती आय थिंक तो धारावीची आहे. धारावीला गेल्याच्या नंतर आता बघू किती वेळ काय लागतं. तर आता फुल जातो ना तशी गर्दी तर झाली. आता बघू. तर आता बघताय तुम्ही खेचवाडीचा विघ्नार्थ आहे.
अरे दादा चले अपना हो गया तर फायनली आता आपण तर घरी आलो आहोत आणि त्याच्यानंतर थोडीशी साफसफाई वगैरे चालू आहे घरात, त्याच्यामुळे काय ठीक आहे, पण नंतर होईल. आणि आता फायनली आपण घरी आलो आणि गर्दी एवढी होती की मला जसे पाहिजे तसे व्ह्यू सुद्धा भेटले नाही आहेत आणि जेवढे पाहिजे होते तेवढे बाप्पा सुद्धा भेटले नाहीत व्हिडिओ करायला. त्यासाठी खरंच सॉरी, कारण मूर्त्या खूप लेट निघत होत्या. 11च्या नंतर म्हणायला गेलं होतं, पण जवळजवळ 12, 12:30, 1 वाजता काहीतरी मूर्त्या निघायला चालू झाल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला भेटला सुद्धा नाही. त्याच्यात पाऊस एवढा होता की व्हिडिओ सुद्धा नीट करता आले नाही. आणि गर्दी बघितली असेल तुम्हाला, मी दाखवली त्याच्याप्रमाणे तुम्हाला समजलं असेल. कॅमेरा एवढा हलत होता, पण मी खूप ट्राय केला की आणि जेवढे बाप्पा होते तेवढे तुम्हाला दाखवायचा पुरेपूर प्रयत्न केला. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि परत भेटूया आपण नवीन जागी नवीन ठिकाणी. तर चला आता जाऊया आपण, पद्धतीनेच तुम्हाला भेटायला नवीन जागी नवीन ठिकाणी. तर चला.